एखादी पर्स दिसली तर ती मी घेतल्याशिवाय राहत नाही. मग तो मला म्हणायचा तुला पर्सचं दुकान टाकायचं का? तसं गमतीत म्हणायचं. मग मी त्याचा सिरियसली विचार केला. म्हणून मग मी असं सहज फेसबुक बघत होतो आणि समोर दिसली पैठणी साडी. तर मी विचार केला, म्हणलं ही कापली तर. कारण जनरली आपण बाहेर मार्केटमध्ये बघतो तर लेदरच्या पर्सेस आहेत किंवा बऱ्याच प्रकारच्या पर्सेस आपल्याला दिसतात. तर मी म्हणलं आपण पैठणीची पर्स मार्केटमध्ये आणली तर काय होईल. हा विचार करून जस्ट मी घरातनं व्यवसाय चालू केला आणि आता तो 2 शॉपमध्ये रूपांतरित झालेला आहे. अशी ही सुरुवात झाली. आत्ताचे जे चॅलेंजेस असतील ते नक्कीच वेगळे असतील सुरुवातीपेक्षा. फेसबुकला मेसेजेस यायला लागले, काही करता तुम्ही, पैठणी आता मास्कमध्ये कन्वर्ट झाली. पण लोकांना हे माहिती नसतं की म्हणलं हे मास्क इंडियात तयार झालं, हे जर बाहेर तयार झालं असतं तर तुम्ही डोक्यावर घेऊन नाचलं असतं. हा माझा मुद्दा होता. एक जुनून होता, एक जज्बा होता, एक पागलपण होता. उससे सुरुवात होतीये, मग कुठेतरी ते विजन गोल्स वगैरे निर्माण व्हायला लागतात. Hi, I'm Commander Girish Konkar. I'm an ex-Indian naval officer. I was in the Indian Navy for about 22 years. And in the Navy, I was a submariner. नमस्कार, वेलकम टू अनदर एपिसोड ऑफ कमांडर्स कंपस. आज तुम्हाला सेटअप बघून कळतंय की आजचा एपिसोड वेगळा आहे आपला. आपले सर्वांचे लाडके कमांडर गिरीश कोणकर आपल्यासोबत आहेतच आणि त्याचबरोबर आपल्याबरोबर आहेत धनाज पैठणीसच्या धनश्री पाठक. वेलकम टू कमांडर्स कंपस. धनश्री या स्वतः एक सक्सेसफुल उद्योजिका आहेत. धनाज पैठणीजमध्ये त्या 35+ प्रॉडक्ट्स जे पैठणीपासून बनलेले आहेत ते पुणे मुंबईच नाही तर जगभरात सप्लाय करतात आणि त्यांची जी एक आंत्रप्रेनर म्हणून जर्नी आहे ती आज आम्ही कमांडर्स कंपसमध्ये कव्हर करणार आहोत. सो लेट्स गो. धनश्री, तुम्ही मुळात एक IT प्रोफेशनल आहात आणि तुम्ही एक टिपिकल 9 to 5 जॉब करत होतात आणि तिथपासून मी म्हणेन IT ते पैठणी असा तुमचा एक खूप वेगळा प्रवास आहे. तर या प्रवासाची सुरुवात कशी झाली? खरं तर खूप फनी स्टोरी आहे. माझं एज्युकेशन बघितलं तर BCS BJ आहे. म्हणजे बॅचलर ऑफ कम्प्युटर सायन्स आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम या दोन्ही गोष्टी केल्या. जर्नालिझम मला आवड होती म्हणून मी केलं आणि जर्नालिझमचं काय झालं, मी न्यूज अँकरिंग करत होते. सो अँकरिंगच्या ज्या वेकन्सी होत्या त्या सगळ्या मुंबईमध्ये होत्या आणि BCS केलं तरी एक ग्रॅज्युएशन पाहिजे म्हणून BCS केलं. मला फारसा कॉम्प्युटरवर बसण्यात आजही इंटरेस्ट नाहीये. म्हणजे काही अकाउंटिंगचं काम असेल तर मी बसूच नाही शकत एका जागी. तर मी म्हटलं की आपण केलंय तर खरं आता ग्रॅज्युएशन, पण काहीच अर्थ नाहीये. मला लोकांशी बोलायला, कम्युनिकेट करायला खूप आवडतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्याकडे वेगवेगळ्या ब्रँडचे भरपूर पर्स आहेत. तर माझा नवरा मला चिडवायचा की अगं अख्खं कपाट भरलंय. लिटरली माझ्याकडे 70 पर्स आहेत आता. आणि अजूनही माझी अशी आहे की मी कुठेही जातेय बाहेर आणि बाहेर गेल्यानंतर एखादी पर्स दिसली तर ती मी घेतल्याशिवाय राहत नाही. मग मला अजूनही नवरा चिडवतो, 2 दुकानं झालेली आहेत तरी तुला अजून पर्स हवी आहे का? तर मी म्हणजे माझी आवड होती. मग तो मला म्हणायचा तुला पर्सचं दुकान टाकायचंय का? तसं गमतीत म्हणायचा. मग मी त्याचा सिरियसली विचार केला. अरे म्हणलं आपल्याला ही आवड आहे, आवडीतनं आपण काहीतरी करून तर बघूया. की करून बघूया हा विषयच नव्हता, करायचंच आहे कारण ते आवड आहे. शेवटी आवड मार्केटमध्ये आणल्याशिवाय आपल्याला पण आयडिया येणार नाही आपण कुठपर्यंत जाऊ शकतो. म्हणून मग मी विचार केला. तर नवरा मला म्हणाला ठीक आहे चल, तुला आवड आहे ना तर मी तुला सपोर्ट करतो या बाबतीत. म्हणून मग मी असं सहज फेसबुक बघत होतो आणि समोर दिसली पैठणी साडी. तर मी विचार केला, म्हणलं ही कापली तर. कारण जनरली आपण बाहेर मार्केटमध्ये बघतो तर लेदरच्या पर्सेस आहेत किंवा बऱ्याच प्रकारच्या पर्सेस आपल्याला दिसतात. तर मी म्हणलं आपण पैठणीची पर्स मार्केटमध्ये आणली तर काय होईल. हा विचार करून जस्ट मी घरातनं व्यवसाय चालू केला आणि आता तो 2 शॉपमध्ये रूपांतरित झालेला आहे. अशी ही सुरुवात झाली. हा खूप मजेशीर प्रवास आहे. असं काही डोक्यात नव्हतं की आपण या लेवल पर्यंत जायचंय असं, पण आपण एक इच्छा प्रकट केली की ते होत जातात ना गोष्टी. तसा हा माझा प्रवास आहे. So this is like your 3 idiots moment. येस, नक्की. Educational qualification is something,
हम्म. बट इन रिअल लाईफ थ्री इडियट्स मी ऑलमोस्ट 10 वेळा बघितला. मला तो पिक्चर प्रचंड आवडतो येस आणि त्यातलं ते वाक्य तंतोतंत मला लागू होतात. ऍब्सोल्युटली करेक्ट. बट गुड तुम्ही यू गॉट द राईट मोमेंट राईट टाइम सुरुवातीला. बरोबर. अदरवाईज बऱ्याच वेळा काय होतं की लोक अनेक वर्ष त्यांच्या कारण आपण एकत्र शिकलोय मग त्याच्यामध्येच आपण केलं पाहिजे करून असे अनेक वर्ष घालवतात आणि मग 10, 15, 20 वर्षानंतर ठरवतात बाहेर पडावं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुला आश्चर्य वाटेल, मी BCS असून मी IT जॉब नाही केलाय. ओ ओके. हा तर अजून पुढचं गोष्ट आहे की तुला आश्चर्य वाटेल. मी काय केलं, माझं असं म्हणणं होतं की मी एकही दिवस ज्या दिवशी माझं ग्रॅज्युएशन होईल मला एकही दिवस घरी नाही बसायचंय. ओके. म्हणून एक LIC एजंट होते, त्यांच्याकडे मी ज्या दिवशी एक्झाम झाली नेक्स्ट डे पासून मी जॉबला लागले. तर त्यांच्याकडे त्यांनी मला काय सांगितलं, धनुष तुला इथे सगळं काम करायला लागेल, म्हणजे टेबल पण साफ करायचं आणि तू कॉल पण करायचं लोकांना की ही पॉलिसी आहे, म्हणे मी तुला बोलायला शिकवेन. म्हणलं आयडिया चांगली, मला घरात नाही बसायचंय. असं काही नव्हतं की परिस्थिती नाहीये, माझे वडील मोठे सक्सेसफुल बिझनेस मॅनच आहेत. तर मग मी म्हटलं की आपल्याला काहीतरी करायचं तर इथपासून सुरुवात. मग सरांकडे जॉबला लागल्यावर त्यांच्याकडे मी वर्षभर जॉब केला. त्यांनी खूप गोष्टी तिथे शिकवल्या आणि मला शिकायला खूप छान मिळालं. म्हणजे पहिलं पाऊल मी तिथे शिकले असे म्हणेन. त्याच्यानंतर इन्सर्च आउटडोअर्स म्हणून वाईल्ड लाईफ कॅम्प ऑर्गनाईज करणारी कंपनी आहे. तिथे मी सेल्समध्ये 5 वर्ष जॉब केला. आणि ते झाल्यानंतर इन्सर्च मध्ये जॉब करत असताना खरं तर मुलीची एक वेळ येते जेव्हा तिची डिलिव्हरी होते, त्याच्यानंतर तिच्यामध्ये खूप मोठा चेंज होतो. तसाच माझ्यात झाला. मला 2016 साली मुलगा झाला आणि मग त्याच्यानंतर माझं सगळं चक्र फिरायला लागलं डोक्यात की आपण जॉब करायचा का, मग तो एवढाच जॉब करून आपण पुढे काय करणार, मग त्याला आपण वेळ कसा देणार, खरं असं हे सगळे विचार चालू झाले. मग मी पार्ट टाइम आहे, मुलगा झाल्यानंतर 6 महिन्यातच मी तिथे पार्ट टाइम करायला लागले आणि मग घरातनं हा व्यवसाय चालू केला. मग नंतर असं व्हायला लागलं की माझं 3rd फ्लोअरला घर आहे तरी पण माझ्याकडे गर्दी व्हायला लागली. म्हणजे मी ऑफिसमध्ये आणि घराच्या खाली गर्दी आहे की नाही शॉप ओपन आहे का, खरं घरात नाही म्हटलं तर शॉपचा विषयच नव्हता, पण हिचं दुकान आहे वगैरे. असं करत करत मग एक एक स्टेप करत आम्ही 2022 मध्ये स्वतःचं दुकान घेतलं, ते माझ्या बिल्डिंग मध्येच खाली आहे. ओके. सो व्यवसायाची सुरुवात त्यांची घरापासून झाली आहे. सो युअर इन 5 वर्ष वाईल्ड लाईफच्या ह्याच्यामध्ये होतात आणि वाईल्ड लाईफ सॉरी डिडंट थिंक लाईक गोइंग टू वाईल्ड लाईफ ऑल्सो. नाही, वाईल्ड लाईफ पण आवड म्हणूनच केलं. म्हणजे मी जिथे आता LIC एजंटकडे पण ज्यांच्याकडे होते तिथे मला काहीतरी नवीन शिकायला मिळालं. मेन माझा उद्देश काय, मला कम्युनिकेशन आवडतं. सो ते कशाही मध्ये करू शकतो आपण असं, म्हणून मी तिथे शिकले. वाईल्ड लाईफ मध्ये मी कॅम्प पण घेऊन गेले 1-2. तिथेही मला मजा आली. म्हणजे कुठलंही काम ते करत होते, पण कसं आहे कुठेतरी स्वतःचं जेव्हा असतं ना तेव्हा मला आता कळतं की मी तिथे जेव्हा जास्त एफर्ट्स टाकते तर माझी जी क्रिएटिव्हिटी आहे याला मला पण स्कोप आहे आणि कम्युनिकेशन पण होतं, या दोन्ही गोष्टी होतात. सो यातनं एखादा धडा म्हणा किंवा शिक्षण असं काही तुम्ही वुड यू लाईक टू सजेस्ट टू आजकालच्या ज्या मुली आहेत किंवा लेडीज आहेत त्यांना की वन इज शिक्षण संपल्या की तुम्ही डायरेक्टली धंद्यात सुरू नाही केलेला आहे, तुम्ही 5-6 वर्ष बाहेर जॉब केला होता. अगदी बेसिक लेवलला ती जसं तुम्ही म्हणलात की तुम्हाला की आधी जागा साफ करायला पाहिजे, तिथे बसून लोकांना कॉल करायचा आणि लोकांना कॉल करणे सोपी गोष्ट नसते, पण त्या ह्या सगळ्या तुमच्या 5-6 वर्षाच्या जर्नीमध्ये तुम्हाला अनेक चॅलेंजेस आले असतील. बरोबर. यू मे नॉट हॅव लाईक्ड इट. आवडत असेल की आपण कुठली नोकरी करतोय आणि ते सगळ्या उच्च पदाची नोकरी करत नाही आहोत, आपण शिकलेलो आहोत, पण आता इथे रिसेप्शनिस्ट म्हणून काम करतोय, काहीतरी काम करतोय, पण त्यातल्या अनेक गोष्टी काहीतरी शिकल्या असाल ज्याचा आता तुम्हाला त्याचा खूप फायदा होत असेल. तर एनिथिंग लाईक दॅट यू लाईक टू. त्या दोन्ही गोष्टी, जसं की मी तुला म्हणलं की पहिला जॉब केला LIC एजंट केल्याकडे आणि त्यांच्याकडे जॉब करत असताना ना त्यांनी मला परमिशन दिली होती की मी न्यूज अँकरिंग करायचंय. तिथे माझं फ्रीलान्स होतं, तर त्यांनी मला ते डेज जे आहेत ना सरांनी माझे ऍडजस्ट केले होते, कारण सर म्हणाले होते की नाही हिला खूप इच्छा आहे करायची आणि मुंबई वेकन्सी असल्यामुळे मुंबईत तर जाण्याचा प्रश्नच नव्हता, पुण्यामध्येच करायचं होतं. सो ते मला ते ऍडजस्ट करत होते. तर ते कम्युनिकेशन मला सरांनी शिकवलेलं कम्युनिकेशन आणि कॅमेरा फेसिंग, जसं की मी आज लाईव्ह शोज करते किंवा व्हिडिओज बनवते स्वतःचे, ते मला इतके उपयोगी पडले. आणि ते उपयोगी कधी पडले, लॉकडाऊन होतं तेव्हा. कारण लॉकडाऊन मध्ये लोकांचं असं होतं की अरे आपलं दुकान आहे आणि आपण ना आपल्या दुकानात लोक येतात आणि सो धंदा आपला होतो, अशी बरीचशी दुकानं लॉकडाऊन मध्ये बंद पडली. बरोबर. सो मी
थर्ड फ्लोअरला होते आणि थर्ड फ्लोअरला मला आमची एक तंबू मार्केटचा एक इव्हेंट होता आणि तिथे असे सगळेजण जमले होते. तर त्याच्यामध्ये आम्हाला कळलं की असं लाईव्ह शोज करायचे असतात. मी घरी येऊन नवऱ्याला म्हटलं, "अरे लाईव्ह मी चालू करते Facebookवरती." तर तेव्हा नवीनच होतं हे सगळं. लाईव्ह म्हणजे काय आणि कॅमेरा फेसिंग. तर तो म्हटला, "ठीक आहे, तू तर आरामात करू शकते." म्हणून मी स्टार्ट केलं. म्हणजे तू अजूनही जुने जर व्हिडिओ बघितले तर तू म्हणशील तेव्हाची धनश्री आणि आत्ताची धनश्री किती फरक आहे. तर ते मी घरातनं चालू केलं आणि त्याचा फायदा मला खूप झाला लॉकडाऊनमध्ये. जसं की आम्ही ते पैठणीचे मास्क काढले होते. ते सगळ्यात आमचे हिट झाले. म्हणजे पूर्ण भारतामध्ये पैठणी मास्क ही कन्सेप्ट मार्केटमध्ये आम्ही आणली. तर त्याच्यावरती आपण पुढे बोलूच या. त्याचे तर बरेच किस्से आहेत. पण ते चालू केल्यानंतर तो फायदा मला आजही होतोय, की ते मी कॅमेरा फेस करत होते ते प्लस कम्युनिकेशन. या सगळ्या गोष्टी मला आत्ता उपयोगी पडतात. म्हणजे आपण म्हणतो की कुठलीच गोष्ट वाया नाही जात जो आपण एक्सपिरियन्स घेतलेला असतो. हो. व्हॉट इज द लेसन यू लाईक टू गिव्ह टू ऑल द गर्ल्स टुडे? की ज्या मुली आता, कारण बरेच लोक, बऱ्याचशा मुली काहीतरी करायचं म्हणून, किंवा मुलं सुद्धा, फॉरगेट मुली, आता कुठेतरी जॉब मिळाला पाहिजे किंवा कॉलेजात जातात का, सगळे चाललोय. सगळी मुलं मैत्रिणी जातात त्या आपण कॉलेजला गेलो, काही मार्क मिळाले असतील म्हणून गेलो असतो. मनात काहीतरी असतात की नाही मला हे नव्हतं करायचं, आता मी काय करू? त्यांना तुम्ही काय येस, मी हे नक्कीच सांगेन. कारण बऱ्याचशा मुलींच्या डोक्यात असं काहीतरी असतं, की आपण एखादी गोष्ट करून बघावी. पण कदाचित आपला कॉन्फिडन्स तिथे कमी पडतो. पण असं मी म्हणेन, की ॲज अ कॅल्क्युलेटेड रिस्क म्हणून तुम्ही एखादा जॉब करत असाल, तर जॉब करता छोट्याशा का प्रमाणात होईना, तिथे तुम्ही रिस्क घ्यायला शिका. एकदम मी म्हणत नाही, की तुम्ही फुल धंदा चालू करा आणि असं, पण एक छोट्या प्रमाणात तुम्ही जस्ट चालू करा कुठून तरी. कारण कुठेतरी आपण पाया खणल्याशिवाय ती बिल्डिंग उभी राहू शकत नाही. त्याप्रमाणेच हे आहे. तर कुठेही न घाबरता, न डगमगता आयुष्यात कॅल्क्युलेटेड रिस्क ही घेतलीच पाहिजे. हे माझं सगळ्या मुलींना सांगणं आहे आणि हे घेऊ शकतो आपण. धनश्री, कुठलाही व्यवसाय जेव्हा आपण करतो तेव्हा त्याच्यात सुरुवातीचे चॅलेंजेस असतात ना, ते सगळ्यात अवघड असतात, कारण अगदीच नवीन गोष्ट करत असतो. तर तुम्हाला हा व्यवसाय सुरू करताना आधीचे काय चॅलेंजेस होते? सगळ्यात महत्वाचं म्हणजे पैसे. कारण कुठलाही बिझनेस चालू करताना आपल्याला पैसे थोडे तरी लागतात. त्याच्याशिवाय आपण चालू नाही करू शकत. तर हे जे होते, मी अगदी कमी अमाउंट वरती व्यवसाय चालू केला, की जसं की आमच्याकडे पण कसं होतं, की डायरेक्ट मला मॅन्युफॅक्चरिंग करता येणार नव्हतं स्टार्ट. सो काही वेंडर्स होते, की जे थोड्याफार प्रमाणात पैठणी पर्स करत होते. त्यांच्याकडनं आम्ही परचेस केले होते आणि मग आम्ही ते सेल करत होतो. ओके. असं. तर मग तिथे आम्ही जाऊन त्यांच्याकडनं काही अमाउंट्सवरती माल उचलला आणि मग आम्ही गोष्टी चालू केल्या. पण मग त्याच्यानंतर असं झालं, की आम्हाला रिक्वायरमेंट यायला लागल्या, की नाही मग याच्यामध्ये मला हे फॅब्रिक पाहिजे, ते फॅब्रिक पाहिजे. अशा गोष्टी होत्या. मग त्याच्यासाठी लगेचच लोकं मिळत नव्हती. कारण तेव्हा व्यवसाय इतका छोटा होता, की मला कोणी उभंही करणार नव्हतं दारामध्ये. पण जसं आमचं मार्केटिंग वाढलं, प्रॉडक्टचं नाव व्हायला लागलं, त्याच्यानंतर मला लोकं स्वतःहून अप्रोच व्हायला लागली, की "नाही ताई, तुम्ही आम्हाला काम द्या, आम्ही हे काम करू." असं करत माझी टीम तयार झाली. माझी टीम तयार होऊन, स्वतःची टीम तयार होऊन आता 5 वर्ष झालेली आहेत. आधी 3 वर्ष तर माझं हेच चालू होतं, रिसेलिंग टाइप चालू होतं. पण आता स्वतःची माझी ऑलमोस्ट 50+ लोकांची टीम आहे आणि माझं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे. तर ह्याच्यामध्ये एक आठवलं की वन इज, एक आहे की ठीक आहे आपण बाहेरनं पर्सेस विकत घेतल्या आणि त्या आपण रिसेल केल्या, व्हेरी सिम्पल. पण जर तुम्ही त्या धंद्यात पडलेलात आणि ग्राहक म्हणतो की वेगळी टाईपची पर्स डिझाईन करून मिळेल. आता नाव कम्स इन डिझायनिंग. बरोबर. मग त्यासाठी वेगळे डिझाईन, वेगळं कापड लागेल, किती कापड लागेल, ह्याचं तुमच्याकडे शिक्षण काहीच नव्हतं त्यावेळेस तरी. मग अशा वेळेस तुम्ही काय केलं? म्हणजे शिक्षण तुम्ही काही फॉर्मली जाऊन कुठे काही कोर्स केले की पर्स डिझायनिंग कटिंग करायला लागेल, त्यासाठी आतमध्ये काय मटेरियल पाहिजे, मग ते त्याचं सोर्सिंग करायला लागेल. Buying from somewhere, selling somewhere is the easiest technique. But now you're getting into more complicated stuff. But how did you handle that? ते कसं handle? येस, हे पण हँडल करणं थोडं डिफिकल्टच होतं. पण जसं पर्सेसचा रिसेलिंग करत होतं, तसं आयडिया यायला लागली, की आतमध्ये काय मटेरियल असतं किंवा काय, आणि काय होतं ना, ते समोरच्यानी वापरलेलं मटेरियल, तुमची जर डिमांड वेगळी असेल, की नाही मला हे फॅब्रिक आतमध्ये नकोय, मला याहून चांगलं फॅब्रिक हवंय. तर ती व्यक्ती जर मला करून देणार नसेल, तर ती व्यक्ती मला, तिथेच माझी ग्रोथ थांबली. यातनं मग निर्माण झालं मॅन्युफॅक्चरिंग.
कारण कस्टमरला काय हवंय हे जाणून घेऊन त्याप्रमाणे करण्यामध्ये जी मजा आहे हो. ही रिसेल करण्यामध्ये मला नाही वाटली. म्हणजे जसं की आता माझे पण रिसेलर आहेत, पण रिसेलरचं काही कस्टमायझेशन असेल, त्यांना क्लायंटने डिमांड केली की ही हवी आहे, तर धनश्री ते करून देते. कारण हा आधीचा ह्याच्यातला 6-7 वर्षापूर्वीचा हा ड्रॉबॅक होता. मग मी मार्केट जाऊन शोधलं की अरे हे मटेरियल मला कुठे मिळेल, या गोष्टी मला कुठे मिळेल, मग हे फॅब्रिक मग मी कसं करू, मग हे फॅब्रिक मी बल्कनी कसं घेऊ, मग याच्यासाठी मला किती खर्च येणार आहे, त्याच्यातनं माझं प्रोडक्शन किती निघणार आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी आल्या. मग याच्यासाठी मग मला नवऱ्याने प्रचंड सपोर्ट केला. कारण सगळं बाहेर फिरून शोधणं, हे सगळं सांभाळून, पिल्लू सांभाळणं, माझा छोटा मुलगा होता तेव्हा, तेव्हा तो 3-3.5 वर्षाचा असेल जेव्हा मॅन्युफॅक्चरिंग मध्ये उतरायचं होतं. तर मग हे सगळं शोधलं आम्ही स्वतःहून आणि मग त्यातनं गोष्टी निर्माण झाल्या. मग लोक कनेक्ट झाले. मग लोकांना मी सांगायला लागले की तुम्हाला येतंय हे स्टिच करता, पण मला हे असं तयार करायचं. मग त्याचा सॅम्पल पीस तयार करायचा. मग सॅम्पल पीस मध्ये 10 चुका, 15 चुका, मग त्या चुका सुधारत मग 2 पीस करायचंय. मग आता 2 पीसचे आता आम्ही 500 पीस एका पॅटर्नचे असे करतो. सो हा जो काही खूप मोठा 7-8 वर्षामधला जो एक्सपिरियन्स आहे, खरं तर मी कुठेही शिक्षण नाही घेतलं याचं, पण हा जो एक्सपिरियन्स मधनं ज्या गोष्टी शिकलीये ना, त्याच मला जास्त उपयोगी येतात. आणि आता खरं सांगायचं तर ज्या फॅशन डिझायनिंगच्या मुली आहेत त्या माझ्याकडे ट्रेनिंगला येतात की ताई आम्हाला या गोष्टी तुम्ही सांगा किंवा स्टिचिंग कसं करतात, मी त्यांनाही गायडन्स करते. त्यांचे प्रोजेक्ट्स असतात त्याच्यासाठी त्या येतात. असं म्हणलंच जातं नाहीतरी की अनुभवच हा सगळ्यात मोठा गुरु आहे आणि तीच शाळा आहे. त्याच्यामुळे त्याच्यातच आपण शिकतो. मला इथे एक विचारायचंय की ना, कधीही आपण कुठली एक नवीन प्रकारची गोष्ट जेव्हा करायला घेतो, तेव्हा आपल्याही मनात आणि आपल्या जवळच्या लोकांच्याही मनात खूप शंका कुशंका असतात की जमेल का नाही, हे सक्सेसफुल होईल का नाही. जसं तुम्ही म्हणलात तुमचं त्याच्यात शिक्षणही नाही, तर हे सगळं आजूबाजूला असताना सुद्धा तुमच्या विचारांवर तुम्ही ठाम राहून ह्या प्रवासात जात राहिला, तर त्याच्यासाठी काय प्रकारचा एक मेंटल सेटअप लागतो? येस, तू म्हणालीस तसं अगदी बरोबर आहे. पण मी ना माझ्या स्वतःच्या गोष्टींवर खूप ठाम आहे आणि ही मी पहिल्यापासून आहे. माहित नाही, माझ्यातला तो कॉन्फिडन्स लेवलच ती आहे माझी. त्याच्यामुळे मला जर एखादी गोष्ट मी ठरवली की मला ही करायची आहे, तर ऍट एनी कॉस्ट ती मी करतेच. जसं की मी तुला एक छोटंसं एक्झाम्पल देते. लास्ट इयर मी पैठणीचं गुढी वस्त्र दरवर्षी माझं नवीन असतं. रादर पैठणी गुढी वस्त्र हे मार्केटमध्ये मी पहिल्यांदा आणलं होतं. आणि लास्ट इयर 4-5 वर्षातले जे गुढी वस्त्र होते, लास्ट इयर माझं सगळीकडे ते कॉपी झालेलं. आणि अचानक मी अशी बसले होते आणि मी प्रोडक्शन चालू केलं होतं. माझे 20-25 गुढ्या तयार झाल्या होत्या तेव्हा जस्ट. आणि मी बसले होते आणि मी नवऱ्याला म्हटलं, चैतन्य यावर्षीची गुढी बदलायची मला. तो म्हणला, तू वेडी झालीस की काय, महिन्याभरावरती आलंय, प्रोडक्शन स्टार्ट केलंय. म्हणे काय आलंय डोक्यात. म्हणलं मला दिसतोय भगवा रंग. भगव्या रंगाला मला खाली पैठणी बॉर्डर लावायची आणि मला जय श्रीरामचा ठसा पाहिजे त्याच्यावर, बिकॉज यावर्षी अयोध्या राम मंदिराचं ओपनिंग झालेलं आहे. तर तो म्हणाला, ठीक आहे तुझ्या मनात आलंय. म्हणलं मी वाटेल ते करीन, जयपूरवरनं वगैरे कुठून तरी ठसा करून घेईन, पण मी तो करणार. लिटरली ती गुढी माझी एवढी हिट झाली, म्हणजे मला टाइम स्पॅन कमी मिळाला. भले मी प्रोडक्शन त्याचं मी त्या वर्षी कमी केलं, पण ती गोष्ट मी केली कारण ती माझ्या डोक्यात आली. कारण गुढी ही एक वर्षातनं एकदाच येणारा सण आहे. सो माझं ते प्रोडक्शन त्या वर्षी कमी झालं, पण मार्केटमध्ये जेवढ्या गुढी होत्या, गुढी वस्त्र होते, त्याच्यापेक्षा माझं ते युनिक प्रोडक्ट झालं. असं. आणि या वर्षीचं तर आम्ही गुढी वस्त्र जे केलं, 1200 गुढी बनवल्या. बापरे. असं आहे. वन युनिक कॉल टू यूज की एक बार बोल द्या मतलब. म्हणजे आलं डोक्यात ते करायचं. काय होईल, आयदर त्याच्यात मला सक्सेस मिळेल, नाहीतर मी ज्या काही 500-600 गुढ्या करणार होते त्या माझ्या वेस्ट जातील. एवढी तर आपण रिस्क घेऊ शकतो धंद्यामध्ये की नाही ते वेस्ट गेलं तर मला काही खूप अंगावर पडणार आहे किंवा खूप माझं नुकसान होणार आहे असं नाही. पण करून नाही बघितलं तर मला वर्षभर गिल्ट फील होतो की नाही मी तेव्हा केलं असतं तर. हा मला गिल्ट फील कधीच नाही आवडत. त्याच्यामुळे जर माझ्या डोक्यात आलं तर मी त्या क्षणी ती गोष्ट करते आणि हे माझं पहिल्यापासून आहे आणि प्रत्येक गोष्टीत आहे. त्यामुळे कदाचित मला बिझनेसमध्ये त्या गोष्टी काय म्हणतात, थोडा सक्सेस पटकन मिळतोय असंही म्हणता येईल. कसं की मोस्ट डेंजरस जर काही कुठल्याही धंद्यामध्ये कुठल्याही जीवनामध्ये जर एखादी गोष्ट जर प्रॉब्लेम असते ती असते ती मेंटॅलिटी की कभी या कभी ना. तुम्ही जर त्या माइंड फ्रेम मध्ये असाल, तुम्ही जोपर्यंत ठाम असतात, भले नंतर कळतं रे चुकलो आपण, हरकत नाही,
पण तुम्ही जर ते रिस्क घ्यायला तयार नसतात आणि काय आता हे करू का, जसं म्हणतात इंग्लिशमध्ये पॅरालिसिस बाय अनालिसिस, हम्म. ते करत बसलो, यू विल नेव्हर प्रोग्रेस. बरोबर. यू टूक अ डिसिजन की करायचं, एकदा हो. एकदा त्या धक्क्यात पडायचं ना, पूर्ण पूर्ण पडायचं. Yes. सुरुवातीला त्याच्या 4-5 वर्ष तुम्ही इकडे इकडे नोकरी केली 2 ठिकाणी, Yes. त्यातनं अनेक इंटरॅक्शन होतात, शिकायला खूप मिळतं. आणि बरोबर. नाव ते धंद्यामध्ये वापरायला लागतो आपण सबकॉन्शियसली. अँड देन एनिथिंग दॅट कम्स, एक बार बोल दिया मतलब बोल दिया. हा. आणि ते कभी हा कभी ना केलं ना, हा. की तिथेच कायम. बरोबर. So any other message you would like to give to young entrepreneurs, budding people who want to join this gang? मी तेच म्हणते की असा जो कॉन्फिडन्स आहे ना, हा आतला कॉन्फिडन्स तुम्ही बिल्ड करा. ऍटलिस्ट करून बघणे ही जी प्रोसेस आहे ना, ही फार महत्वाची आहे. म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं कॅल्क्युलेटेड रिस्क, म्हणजे माझ्या पूर्ण सेशनमध्ये हे मी तुम्हाला शिकवणार आहे की आपण, बरेच जण माझ्याकडे येतात, रादर गायडन्स घ्यायला पण येतात बिझनेसचा. तर तेव्हा म्हणतात की मग आम्ही करावं का नाही. म्हणलं मग करावं ना. केल्याशिवाय तुम्हाला पण कळणार नाही की त्यातले खाचखळगे काय आहे, हो. हे शोधून काढायला लागतं. जसं पाण्यात पडल्याशिवाय आपल्याला पोहता येणार नाहीये, सेम थिंग आहे की तुम्ही पडा त्याच्यामध्ये, पडून मग तुम्हाला त्यातल्या गोष्टी कळणार आहेत. आणि आम्हाला तर म्हणजे आमचा प्रवास तर अजून खूप पुढे चालू आहे, तर त्याच्यात रोज चॅलेंजेस रोज नवीन गोष्टी आहेत. बिझनेस ही अशी गोष्ट आहे, नोकरीसारखं नाही की 9 ते 5 ठरलेलं काम करायचं. रादर आपण रात्री काहीतरी वेगळंच ठरवलेलं असतं, सकाळी पासून रात्रीपर्यंत मी वेगळंच काम करत असते. कारण समोर व्यक्ती येतो, ती माहिती नसतं किती व्यक्ती येणार आहे आता, मग त्याला आपण 1 तास देतो का 2 तास देतो आल्यावरती, हे काहीच माहिती नसते. रोज नवीन आहे. आणि मला हे खूप एन्जॉय करते मी प्रत्येक गोष्ट, कारण माझ्याकडे इतके वेगवेगळे क्लायंट्स येतात, त्यांच्याशी बोलणं, त्यांचा प्रत्येकाचा प्रवास जाणून घेणं, मग त्यातनं गप्पा होतात, हेही मला खूप आवडतं. सो ते म्हणतात ना, केल्याने होत आहे रे, आधी केल्याशी पाहिजे. बरोबर. सो यू हॅव टू डू इट. डोंट हॅव टू माइंड्स अबाउट इट. हा. गो ऑल इन टू इट. आफ्टर काम नाही झालं तर ठीक आहे, नो प्रॉब्लेम, बट करून तर बघितलं. करून बघायला करून पाहिजे. तर केलंच पाहिजे. आपण मगाशी तुमच्या व्यवसायाच्या सुरुवातीबद्दल बोललो आणि तिथपासून आजपर्यंतचा तुमचा जो मोठा प्रवास आहे, त्या प्रवासात आत्ताचे जे चॅलेंजेस असतील ते नक्कीच वेगळे असतील सुरुवातीपेक्षा. तर ते आणि तुमच्या एकंदरीत आत्ताच्या चॅलेंजेसला सामोरं जातानाच्या विषयी थोडंसं सांगा. येस, मी तुला आता हा सगळा प्रवास लॉकडाऊन पासूनचा सांगते. याच्यामध्ये काय झालं होतं, सगळ्यात पहिले मी तुला म्हणलं घरातनं व्यवसाय होता. आणि जेव्हा मी घरातनं व्यवसाय चालू केला, तर तेव्हा फेसबुक तरी पूर्वीपासून होतं. इन्स्टा तर मी स्वतः आता इन्स्टावरती जस्ट 1.5 वर्ष झालं आलीये. आणि युट्यूब या गोष्टी होत्या. तिथून आम्ही चालू केलं. आणि पूर्वीचं असं होतं की पूर्वी लोकांच्या घरी बिशी पार्टीजला मी 2 व्हीलरवर माल घेऊन जात होते की माझं हे असं असं प्रॉडक्ट आहे, सो तुम्हाला वाटतंय का हे परचेस करावं, किंवा मी हे करते, हे मी लोकांकडे जाऊन सांगत होते. ओके. आता लोक माझी अपॉइंटमेंट घेऊन माझ्या शॉपला येतात. हा खूप मोठा फरक आहे. बिकॉज त्या प्रॉडक्टची क्वालिटी किंवा पैठणी हे प्रॉडक्ट एक नवीन रूपामध्ये मी मार्केटमध्ये आणलंय. हो. पैठणी आहे, पैठणी साडी आहे, ती आजही प्रत्येक स्त्रीला हवीशी आहे. प्रत्येक स्त्रीचं ड्रीम असतं की एकतरी पैठणी कपाटामध्ये असावी. हो. पण त्या पैठणीपासूनच्या ज्या गोष्टी आहेत, युनिक गोष्टी, ज्या तुला मार्केटमध्ये मिळणार नाही, त्या धनास पैठणीकडे मिळतात. जसं की धनास पैठणीकडे पैठणीची ज्वेलरी, माझी ज्वेलरी 7 वर्षात एकही रिपीट झालेली नाहीये. दर महिन्याला मी ज्वेलरी डिझाईन वेगळं करते. माझं देवीचं पेंडंट खूप फेमस आहे, जे दरवर्षी नवरात्रीमध्ये युनिक असतं. दरवर्षी देवीचा मुखवटा मी बदललेला असतो. तर मग या गोष्टींना वेटिंग आहे. पण पैठणी हे प्रॉडक्ट म्हणजे आपली पारंपरिकतेला आधुनिकतेत हे जपत मी आजपर्यंतचा प्रवास केलेला. त्यामुळे तू म्हणशील पूर्वीचा जो पॅटर्न होता की मी लोकांकडे जायचंय, मी एक्झिबिशनला 8 बॅग्स घेऊन 3 मजले उतरून जात होते, जेव्हा मुलगा माझा लहान होता, आणि मी एक्झिबिशनमध्ये कार्ड वाटायचे, लोकांना खूप एक्सप्लेन करत होते. आता हे एक्सप्लेनेशन मी करतेय फक्त फेसबुक, युट्यूब, इन्स्टावरती, आणि लोकांना हे प्रॉडक्ट इतकं आवडतंय की ते घ्यायला माझ्याकडे येतात. शॉपमध्ये प्रचंड गर्दी असते आणि हे जगभरात पोहोचायला लागले. याचा मला खूप आनंद आहे. कारण मी जो व्यवसाय चालू केलेला, तो माझा व्यवसाय याच याच्यावरती की आपण ना बाहेरच्या देशातले प्रॉडक्ट आपण खूप आनंदाने स्वीकारतो की नाही ना, मी हे ना अमेरिकेवरनं आणलं, मी ह्या देशातनं आणलं, पण माझ्याच भारतामध्ये इतकं सुंदर काहीतरी क्रिएटिव्ह आहे आणि ते मला बाहेरच्या लोकांपर्यंत जी पोहोचवण्याची इच्छा होती, ही मी आता पूर्ण करतेय.
सो हे जे की तुम्ही बॅगा घेऊन एक्झिबिशनला जायचा, हम्म. मुलगा लहान घरी आहे, बैल लोक प्रोत्साहन देणारी सुद्धा असतात, हो. पण जे मागणं नाही म्हणणारे सुद्धा खूप लोक असतात की कशाला मुलाकडे बघा, हे कशाला, काय गरज आहे का, बरोबर. नवरा ऑलरेडी काय नोकरी करतोय चांगली, बरोबर. मग आपल्याला गरज आहे का मुलाला बाहेर मागे ठेवून किंवा क्रॅशमध्ये घालवून ठेवले, असे अनेक लोक आली असतील. अशा ह्या लोकांसाठी एनी मेसेज? येस, लोकांसाठीचा हा मेसेज जो आहे याच्यामध्ये मी अजून एक छोटं उदाहरण देते. त्या उदाहरणातनंच तुम्हाला ते लक्षात येईल. जसं की मी तुम्हाला म्हटलं की मी लॉकडाऊनमध्ये पैठणी मास्क तयार केले होते. आता लॉकडाऊनमध्ये परिस्थिती इतकी भयंकर होती की कोणाचेही धंदे चालत नव्हते. सगळं ठप्प होतं. हो. आपला पुढचा महिना जाणार आहे किंवा उद्याचा दिवस जाणार आहे की नाही अशी परिस्थिती होती. तेव्हा तर माझ्याकडे खूप मोठं हे होतं की माझं लक्झरी प्रॉडक्ट आहे. ती लोकांची गरज नाही. तर लोक ते का घेतील? म्हणून माझ्या घरामध्ये जो एक छोटासा तुकडा होता पैठणीचा, मी YouTubeवर बघून त्या पैठणीच्या तुकड्याचं मास्क केलं. जसं मी म्हटलं तसं कॉन्फिडन्स. हो. हा. सो मी काय केलं तर मास्क तयार केलं, त्याला रबर बँड्स लावले बाजूने आणि स्वतःच्या तोंडाला लावून जस्ट मी WhatsAppवर टाकले. जेवढी काही छोटी ब्रॉडकास्ट लिस्ट होती त्याला. हम्म. ते टाकल्यानंतर त्याच्यावरती मेसेजेस यायला सुरुवात झाली मला. आणि Facebookला तेव्हा मी असं चालू केलं की 30 मास्क पहिले मी तयार केले. मग ते 30 मास्क तयार केल्यानंतर त्यातनं मी रिसेलिंग चालू केलं की ज्या घरी बायका बसलेल्या आहेत त्यांनी ₹2000 इन्व्हेस्ट करून ते मास्क विकत घ्या आणि बरोबर. लोकांपर्यंत पोहोचवा. आणि मी सगळे रूल्स पाळून केलं होतं कारण आतमध्ये मी कॉटन लेअर केला होता. हे सगळं केल्यानंतर मला ना Facebookला मेसेजेस यायला लागले. काहीही करता तुम्ही. पैठणी आता मास्कमध्ये कन्व्हर्ट झाली. पण लोकांना हे माहिती नसतं की ही व्यवसाय करते, हिच्या मागे इतकी मोठी टीम आहे की त्यांना उद्याचं जेवण मिळणार आहे की नाही हे माहिती नाहीये. खरंय. मी जर माझं केला नाही बिझनेस तर त्यांना जेवण नाही मिळणार. बरोबर. सो त्यांचा विचार मला खूप महत्वाचा होता. मी ना 28 मेला माझ्या पर्सनल प्रोफाईलवर एक खूप मोठा लेख लिहिला. पैठणी मास्कच्या रिलेटेड. आणि मग मी त्याच्यामध्ये हे मुद्दे मांडलेले की म्हणलं हे मास्क इंडियात तयार झालं. हे जर बाहेर तयार झालं असतं तर तुम्ही डोक्यावर घेऊन नाचला असता. बरोबर. हा माझा मुद्दा होता. म्हणलं हे इथे तयार झाले मग पाय खेचण्याचेच तुम्ही विचार करणार का? हम्म. किंवा एक मुलगी आहे ती पुढे जाते. म्हणलं की नाही मग ही काही करते, मग ही असं करते, मग नाही तिने व्यवसाय चालू केलाय, मग तिला घरातनं सपोर्ट आहे, मग तिला फॅमिली सपोर्ट आहे. अरे सपोर्ट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहे, पण तिने काय खस्ता खाल्लाय हो. याची तुम्हाला माहिती नाहीये ना. 7 वर्ष तिने काय केलेलं आहे किंवा 5 वर्ष तिचा प्रवास काय आहे हा तुम्हाला काहीच माहिती नाही. सो नावं ठेवणारे खूप जण असतात. आणि मग त्याच्यावरती ना मला ऑलमोस्ट 175 कमेंट्स आल्या. बरं. आणि त्याच्यामध्ये मला ना एका फ्रेंडनी कमेंट टाकली होती, ठीक आहे धनश्री, हेच मास्क एखाद्या मीडियाने जर कव्हर केलं ना तर बघ कुठच्या कुठे जाशील, असं त्यांनी जनरल मेसेज केलेलं. आणि माझ्या रिसेलरला दुसऱ्या दिवशी लोकसत्तामधनं फोन आला की तुम्ही पैठणीचे मास्क बनवताय, सो ते मास्क मला हे करायचंय, कव्हर करायचंय. तर ती म्हणाली हे मास्क जे बनवतात ते मी नाहीये, मी रिसेल करते, तुम्ही या व्यक्तीपर्यंत जा. त्यानंतर एकही पेपर आणि एकही चॅनल नाहीये की जे माझ्या घरी येऊन इंटरव्ह्यू घेऊन गेलाय. ओके. ओके, सगळं हिंदी असू दे, इंग्लिश असू दे, मराठी असू दे, जे आपण म्हणतो की ही गोष्ट करायला पाहिजे. आणि लोकांनी नावं ठेवली, पहिली नावं ठेवली. पण त्याच्यानंतर ते मास्क इतके हिट झाले, आम्ही 8000 मास्क विकले. पहिले लोकांनी फार बडबड केली आणि नंतर लोकांची तोंड गप्प होती. हा फरक. त्याच्यामुळे मला अजून कॉन्फिडन्स वाढला की म्हणलं हे नावं ठेवणारच आहे, तू चांगलं वाग किंवा वाईट वाग, खरंय. नावं ठेवणं हा प्रत्येकाचा रूल आहे. बिकॉज त्या व्यक्तीने आयुष्यात तेवढी उडी कधीही मारलेली नसते. त्यामुळे ह्याला कायम आपण निग्लेक्ट करायचं. प्रत्येक जण नावं ठेवत असतं. आपल्याला जे आवडतं हे आपण लोकांपर्यंत पोहोचवण्याचा चांगल्या पद्धतीने प्रयत्न करायचा. धनश्री, आपण आता जे आधी बोललो मास्क विषयी, तर तुमचे ना आतापर्यंत देर इज अ लाईन ऑफ 35+ प्रोडक्ट्स है ना पैठणी पासूनचे. आणि हे सगळं खूप इनोव्हेटिव्ह आहे. आणि हे करत असताना तुमची स्वतःची 50हून अधिक जणांची टीम सुद्धा आहे. तर एक लीडर म्हणून तुमची काय विजन आहे आणि काय अप्रोच आहे धनाज पैठणी ग्रो करताना? लीडर म्हणशील तर पहिली गोष्ट मी जे वातावरण ठेवलेलं आहे शॉपमध्ये
आपण प्रत्येक वेळेस म्हणतो की नाही बॉसगिरी, हं. हे वातावरण मी थोडं कमी ठेवलेलं आहे. मी जसं तुला म्हणलं की माझ्याकडे लेडीज पण खूप जास्त स्टाफ आहे. तर थोडंसं आमचं जे वातावरण आहे ते हसत खेळतचं वातावरण आम्ही शॉपमध्ये ठेवलेलं आहे. आणि मेन माझा उद्देश आहे लीडरशिपमध्ये की माझी स्वतःची ग्रोथ करत करत मला त्या टीमची माझ्या ग्रोथ करायची. हे माझं दरवर्षीचं जे टार्गेट असतं, माझ्या ग्रोथ सोबत हे टीमची पण आम्ही ग्रोथ दरवर्षी करत असतो. ते टार्गेट ठेवून माझं काम चालू आहे आणि ते टार्गेट ठेवून माझा पूर्ण प्रवास आहे. सो वन ऑफ द थिंग्स इन लिडरशिप असं म्हणतात की वन इज यू शुड हॅव अ विजन, मिशन, गोल्स, लॉंग टर्म गोल्स पाहिजेत, मीडियम टर्म गोल्स पाहिजेत. ऑफकोर्स 90% एंटरप्रेन्योर स्टार्ट विथ नो गोल्स. एक जुनून होता है, एक जज्बा होता है, एक पागलपन होता है. हो. उससे शुरुआत होती है. मग कुठेतरी ते विजन गोल्स वगैरे निर्माण व्हायला लागतात. So you have had this journey now up till where you come now. पुढच्या एक 5-10 वर्षामध्ये जायचं असेल तर हॅव यू गिवन इट अ थॉट की कुठपर्यंत जाता येईल आपल्याला? म्हणजे वन इज टू से जहाँ रास्ता जाएगा हम उस रास्ते से चले जाएंगे. दूसरा है की मुझे मंजिल इस मंजिल पे जाना है. ऍक्च्युअली दॅट लिडरशिप म्हणलं की लोक म्हणतात नाही, यू मस्ट हॅव अ एंड पॉइंट इन ऑल्सो घेतलं पाहिजे की बरोबर. 10 वर्षांनी कुठे आपल्याला पोहोचलं पाहिजे असं प्लॅनिंग. सो एनिथिंग ऑन दॅट? पुढच्या 5 वर्षात प्रत्येक देशामध्ये धनास पैठणीचं नाव असेल, असं आम्ही विजन ठेवलेलं आहे. आणि सांगायला अत्यंत आनंद होतोय. कालच इंग्लंडमध्ये आम्ही रिसेलिंग चालू केलेलं आहे. सो आता एक पुढच्या 4 ते 5 दिवसात डिस्पॅच होईल. मस्त. तो एक देश ऍड झाला अजून. हो. That's wonderful. So despite Trump and Trumponic, I don't think Trump has put any tariffs on Paithani buses, I think. अजून तरी नाही. अजून तरी नाही. So आता आम्ही म्हणजे रिसेलिंग जे चालू केलंय, तर रिसेलिंग मध्ये ते धनास पैठणीचं नाव ठेवून रिसेलिंग चालू करू शकतात. आणि US मध्ये तर माझे 5 ते 6 ठिकाणी आता आहे ऑलरेडी. Great. तर इंग्लंड मला इच्छा होती. इंग्लंड आणि जर्मनी हे मागच्या 2 आठवड्यात म्हणजे काल इंग्लंडचं झालंय, मागच्या आठवड्यामध्ये जर्मनी झालेलं आहे. ओके. आणि आता न्यूझीलंड येऊ घातलं. So you are now supplying the person or whatever products are there, Yes. directly shipping them. इथून आम्ही शिप करतो त्यांना बरं. आणि मग ते तिथे So sell आतापर्यंत करतात. आपण फ्रेंच फॅशन आणि इटालियन फॅशन आणि हे सगळं ऐकत होतो. हा. नाव वी आर गोइंग टू सून पैठणी मराठी fashion, fashion. मराठी मराठी fashion. आणि पैठणी फॅशन. आणि याला खूप मार्केट तिथे आहे. हो हो. बिकॉज जे आपल्याकडे नसतं ना त्याची आपल्याला व्हॅल्यू असते. हम्म. तसं तिथल्या लोकांना म्हणजे बरेच जण माझ्याकडे काय होतं, पुण्याच्या लोकांना माहिती नाही धनास पैठणी कुठे, रादर माझ्या शेजारच्या बिल्डिंग मध्ये पण माहित नसेल. त्यांच्याकडे कुठून तरी लंडनवरनं वगैरे लोक येतात किंवा त्यांचे रिलेटिव्ह सांगतात, अरे तू इथे जा आणि मला हे प्रॉडक्ट घ्यायचंय. हम्म. सो ते येतात, अरे मी पुण्यात आहे पण मला हे माहिती नाहीये. म्हणलं नाही, तुम्ही कोणाला तरी कोणीतरी तुम्हाला सांगितलं असेल ना की इथून हो ती लंडनला राहते आणि मग तिने मला सांगितलं म्हणून मी इथे आले, किंवा माझी मुलगी स्वित्झर्लंडला आहे म्हणून तिने मला सांगितलं. हे जास्त आहे माझ्याकडे. हा. आणि जिथे असतं तिथे किंमत नसते असं असं पण म्हणू शकतो आपण. खरंय खरंय. जिथे किंमत असते. भरपूर प्रमाणात गोष्टी मिळतात तिथे आपल्याला मग ते आठवत नाही की अच्छा हे पण एक आहे आणि करायचं आहे. मला वाटतं इथे अजून एक इम्पॉर्टंट पॉइंट तुम्ही जे बोललात की माझ्या बरोबर टीमची ग्रोथ झाली पाहिजे. हाही मला वाटतं सर एक लीडर म्हणून खूप Absolutely. महत्वाचं आहे. अशी गोष्ट आहे. जनरली असं होतं की टीमची ग्रोथ कमी होते याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी. सो आमच्यामध्ये उलट आहे की आम्ही सेम हम्म. माझी ग्रोथ तर टीमची ग्रोथ, कारण मला लेडीजला पुढे आणायचं आहे. हे माझं मेन काम आहे, हा मेन उद्देश आहे. त्यामुळे त्या उद्देशावरती मी ठाम राहून माझं काम करते. Lovely. Any message for the young generation after all this? हेच मी पुन्हा हेच सांगेन की कुठलाही तुम्ही व्यवसाय चालू केला आणि तुम्हाला तिथे लीडर व्हायचं असेल, तर त्याच्या या बेसिक स्टेप आपण पहिले ज्या बघितल्या त्या फॉलो करून छान वातावरण तयार करून आपल्यासोबत समोरच्याची ग्रोथ करणं, किंवा आपण एखादा जेव्हा व्यवसाय चालू करतो तेव्हा आपल्यामुळे 4 लोकांची पोटं भरतात हे लक्षात ठेवायचं. आणि आपण जेव्हा दुसऱ्याला काम देतो ना त्याचा एक मनातनं खूप आनंद असतो, एक सॅटिस्फॅक्शन असतं, तेही खूप महत्वाचं आहे. कारण प्रत्येक ठिकाणी पैसा हा इम्पॉर्टंट असतो, ठीक आहे मी असतो, हो. म्हणेन, पण हे पण मेंटल आणि मेंटली जो शांतता आहे ना हो. ती पण खूप महत्वाची असते. जेव्हा आपण 4 लोकांना काम देतो ना तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आपल्याला आनंद होणं, ही गोष्ट फार महत्वाची आहे.
धनश्री, तुमचा जो व्यवसाय आहे ना, तिथे इनोव्हेशन किंवा नाविन्यपूर्ण कल्पना ज्या आहेत ना, त्याला खूप जास्ती महत्व आहे. बरोबर. आणि आता आपण आहोत ते अगदी स्टार्टअपच्या जमान्यात आहोत, जिथे पण वन्स अगेन इनोव्हेशन इज अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वालिटी. तर तुम्ही सगळंच हँडल करताय तुमच्या कंपनीमध्ये. तर हे करताना सतत काहीतरी नवीन सुचत राहणं हेही सोपं नाहीये. बरोबर. तर ते तुम्ही कसं करता? येस. मगाशी आपण म्हटलो जसं की 35 पेक्षा जास्त प्रकार आहेत. तर मला तुला ती लिस्ट सांगायची. 106 प्रॉडक्ट आहेत आता. आणि 106 प्रॉडक्टचा म्हणजे काय म्हणतात क्वांटिटी पण भरपूर आहे. म्हणजे जसं की पर्स आहेत, तर पर्समध्ये एक पॅटर्न असेल, तर एका पॅटर्नचे 500 पीसेस मी रेडी करते. बिकॉज रिटेल आहे, रिसेल आहे, हे सगळ्याच गोष्टी आहेत. तर तेवढा स्टॉक मला मेंटेन करणं फार गरजेचं आहे. आयडिया कशी सुचते? तर त्याचं असं आहे की माझं ठरलेलं असतं की आत्ता मला समजा ज्वेलरीमध्ये डिझाईन्स करायचे आहेत, तर ते ज्वेलरीचे डिझाईन्स मी आणि माझी टीम बसतो. मी ड्रॉ करते काही डिझाईन्स की मला हे करायचं आहे. जसं की मला आता पुढच्या महिन्यात मी साडी पिन लॉन्च करते, ओके. पैठणीची साडी पिन. सो त्याचं डिझाईन माझं रेडी आहे. हम्म. किंवा मला एखादा कुर्ता रेडी करायचा सपोज, तर त्याचं डिझाईन मी ऑलरेडी रेडी करून ठेवलेलं असतं. 2 ते 3 महिन्यानंतर मला जे लॉन्च करायचं आहे त्याचं. आणि ते टीमला टास्क दिलेला की हे 3 महिन्यामध्ये आपल्याला कम्प्लीट करायचं आहे. या दिवशी आपल्याला लॉन्च करायचं आहे इतक्या क्वांटिटीने. तर त्याचं पहिलं लॉन्चिंग झालं की आम्हाला कळतं की रिस्पॉन्स किती आहे त्याला. मग आम्ही 15 दिवसाचा टाइम स्पेंड ठेवतो. त्या 15 दिवसात ते प्रॉडक्ट परत रेडी करतो. त्याच्यामध्ये मला रोज अपडेट राहावं लागतं की मला आत्ता काय करायचंय. कारण मी आता मला माहितीये की ऑगस्टमध्ये गणपती आहेत. सो गणपतीचं डिझायनिंग मी चालू केलंय ऑलरेडी. ओके. आकाश कंदील समजा मला ऑक्टोबरला लागणार आहेत. माझं आकाश कंदीलचं डिझाईन पुढच्या 15 दिवसात रेडी होईल. कारण मी सायमल्टेनियसली ते पण डोक्यात ठेवलंय की मला या दिवशी हे प्रॉडक्ट लॉन्च करायचं आहे. आणि आता माझं आउट ऑफ इंडिया जास्त वाढल्यामुळे 2 ते 3 महिने मला आधी प्रॉडक्ट लॉन्च करणंच गरजेचं आहे. तर ते लोक सेल करू शकतील बरोबर. त्या टाइम स्पॅनने. हो. असं सगळं असतं. तर ते डिझाईन मध्ये म्हणशील तर मी रोज थोडं तरी डिझायनिंगला वेळ देते. जसं की अर्धा पाऊण तास की मला हे करायचं. तर ते मी ठरवून ठेवलेलं आहे. रोज अर्धा ते पाऊण तास मी डिझायनिंगवर काम करते स्वतः. त्याच्यासाठी मला खूप शांतता लागते. मग मी घरी कुठेतरी बसलेली असते एखाद्या कोपऱ्यात, नाही तर शॉपचा एखादा कोपरा. कारण शॉपमध्ये बसलं की कंटिन्यू क्लायंट्स येतात आणि त्यांना मला भेटायचं असतं. की धनश्री तुझे व्हिडिओ बघते, आम्हाला खूप छान वाटतं तुझे व्हिडिओ बघून. पण त्यांना असं टाळता नाही येत मला. नाही. प्रत्येकाला असं हे नाही करतात. पण तेवढाच एक अर्धा पाऊण तास मी सांगते स्टाफला की मला तुम्ही बोलवू नका, मी एवढं करते आणि मग अर्ध्या तासाने आपण हे करू असं. बट यू आर नॉट अ डिझाईन प्रोफेशनल किंवा मग ही कला कुठं निर्माण झाली? माहित नाही. हे आपसूक यायला लागल्यात या गोष्टी. म्हणजे आतून ज्या म्हणतात ना गोष्टी, त्या येतायत माझ्याकडे की मला हे करायचंय. मग ते डिझाईन असं करायचंय. मग त्या डिझाईन मी टीमला सांगते. मग ताई हे असं करू. मग त्यात सॅम्पल पीस रेडी होणार आणि मग त्या सॅम्पल पीस मग हे चांगलं वाटतंय का नाही, मग ह्याच्यात आपण असं करू. प्रत्येक सॅम्पल पीस रेडी झाल्यावरती त्या गोष्टी सुचतायत. तुम्हाला लहानपणी कधी ड्रॉइंगची वगैरे आवड होती? माझं पहिल्यापासून छान होतं. म्हणजे त्यामुळे रंगसंगती कळत राहते तुम्हाला, प्रपोर्शन्स कळतात. कधीच वाटलं नव्हतं की मी ड्रेस डिझायनिंग मध्ये उतरेन. पण मला आता ते आवडायला लागलं की मला ड्रेस डिझायनिंग मध्ये उतरायचंय. मला पूर्ण कस्टमायझेशन मध्ये उतरायचंय. सो फॅमिली थीम्स असतात किंवा सेलिब्रिटी ड्रेस डिझायनिंग, ते पण मी करायला लागली. जसं की आता मूवीजचे शूट्स होतात किंवा त्यांचे प्रीमियर शो असतात, त्याच्यासाठी त्यांना जे ड्रेसेस लागतात, तर त्याचे ड्रेसेस पण आम्ही तयार करतो. ओके. अमेरिकेमध्ये जे फॅशन शो होतात, तर तिथले जे फॅशन शो साठी सगळे जे ड्रेसेस लागतात 15-20 जणांचे, ते पण मी तयार करते. तिथे पण माझे रिसेलर आहेत जे फॅशन शो मध्ये पार्टिसिपेट करतात आणि ते मला सगळं तिथून पाठवतात. मग मी त्यांचे ड्रेस इथून तयार करून पाठवते. व्हॉट डू इन केस अ प्रोडक्ट बॉम्ब्स? सो कुठलाही बिझनेस म्हणला की इव्हन लाईफ ऑल्सो इट हॅज अप्स अँड डाऊन्स. बरोबर. आणि वन ऑफ द थिंग इज यू पुट लॉट ऑफ हार्ड वर्क, की कष्ट जातात, तुमचं डिझायनिंग असतं, प्रोडक्शन असतं, टीमचं अनेक त्याच्यामध्ये चर्चा असते, अनेक इनपुट्स असतात, प्रोडक्शन इव्हन. सो एक लॉजिक सेज की दिस इज अ ग्रेट प्रोडक्ट अँड फॉर सम रिझन ते चालत नाही. असं कधी झालेलं आहे का? आणि मग झालं तर हाऊ डू डील विथ इट? येस, होतं. असं होऊ शकतं. मग त्याच्यामध्ये मी म्हटलं तसं की 500 पीसची रिस्क जी घेते मी. मग त्याच्यामध्ये जर एखादं मिनिमम रिस्क की तेवढी घ्यायलाच पाहिजे आपल्याला. मी असं ठरवते की 500 घ्यायचे. समजा 500 मधले नाही चालले, 100च गेले,
400 अंगावर पडलं तर 400चं काय करणार आहे? मग धनश्री तू साडीसोबत गिफ्ट देऊ शकतेस किंवा धनश्री ऑफरमध्ये तू ते देऊ शकतेस. हा विचार करून ते प्रॉडक्ट म्हणजे असं प्रत्येक प्रॉडक्ट लॉन्च करताना हा विचार करावाच लागतो. कारण धंदा आहे. So you have a धंदे plan में A. ऐसा होता ही है. So you have a plan A, you have a plan B, you have a Yeah. plan C, and think none of them work. So you go to plan D, which you have never thought of. Yes. Good. So, like you said, there is a. But suppose it still doesn't work, then how do you manage the risk? Sorry. Suppose it still doesn't work. की ठीक आहे, हे सगळं झालं. हां. तरी पण कधी कधी फॉर सम रिझन सच अ प्रोडक्ट सिम्पली हलतच नाहीये. हां. मग अशा वेळेस तुम्ही काय करता? असं खूप रेअर होतं की अजिबातच हलत नाही. मग असं जर नाही हलत असं कळलं तर आपले जे सण आहेत त्या सणाला कॉम्बोमध्ये ते प्रॉडक्ट काढणं. ओके. म्हणजे त्याची जी कमीत कमी जी कॉस्ट आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट लागली ती ऍटलिस्ट निघून जाण्याचं प्रयोजन करावं लागतं So त्याच्यावर. product is good, but for whatever reason it's not selling. हां, असू It may शकतं. 100 reasons why it's not selling. फक्त ब्रेक इव्हनला पोहोचवतो मग आपण. तेव्हाला मग तुम्ही कोणीतरी खूप खरेदी केली आहे त्याच्यासोबत ते गिफ्ट देणं किंवा एखादा कॉम्बो ऑफर मध्ये ते प्रॉडक्ट ऍड करणं या गोष्टी आपल्याला खूप डोकं लावून कराव्या लागतात. आणि ते होतं असं धंद्यात 100 प्रॉडक्ट काढले की 1 किंवा 2 प्रॉडक्टची आपल्याला ती रिस्क असतेच असते. So any message from this for young entrepreneurs again, for young girls who Yes. might be thinking of getting into की failure is a part of life, so how do you deal with failures? धंदा आहे, धंद्यामध्ये रिस्क असते आणि मी नेहमी म्हणते रिस्क है तो इश्क है. हम्म. हे माझं वाक्य आहे. तर ते मला ह्या वाक्यावरनं माझा एक लेख पण आला होता रिस्क है तो इश्क है वरनं. कारण सगळेच प्रॉडक्ट ऍट अ टाइम चालतील असं नाही. एखाद 2 प्रॉडक्टची रिस्क होतेच होते आणि मग ते परत बॅक टू कॅल्क्युलेटेड रिस्क. आणि अजिबातच नाही चाललं एखादं प्रॉडक्ट तर मग ते आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग कॉस्टमध्ये ते आपण काढू शकतो. तसं आपल्याला डोकं लावावं लागतं आणि त्याच्यातही आपण शिकतो ना खूप की मग पुढच्या प्रॉडक्टला आपल्याला काय करायचंय किंवा आपण काय नाही करायचंय. मग आपलं इथे कुठे प्राइसिंग चुकलं होतं का, आपण प्राइस जास्त लावली होती का, किंवा मग हे कापड आपण बदलायला पाहिजे का, ह्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करायला लागतो. म्हणजे एखादं प्रॉडक्ट चाललं नाही तरी आपल्याला खूप काही शिकून जातं. मला वाटतं आत्ताच्या धनश्रीच्या बोलण्यातून आपण व्यवसाय करतानाचे जे छोटे छोटे न्यूअन्सेस आहेत ते आता आपल्याला खूप कळले की ती इतक्या सहज जे आत्ताच्या स्टार्टअप टर्मिनॉलॉजीमध्ये वापरले जातात, प्रोडक्ट फिट, मार्केट फिट, प्राइसिंग इश्यू, ह्या सगळ्या गोष्टी तिने खूप सहजपणे आणि सोप्या शब्दात आपल्याला दिल्या आहेत आता. धनश्री, आपण मगाशी जेव्हा बोलत होतो की जेव्हा सुरुवात केली तेव्हा तुमचा मुलगा खूप लहान होता आणि तिथपासून सुद्धा तुम्ही व्यवसाय चालू ठेवलात आणि वाढवलात. तर इथे कुटुंबाची जी साथ आहे, सपोर्ट आहे, त्याचं खूप महत्व आहे आणि इस्पेशली मी म्हणेन स्त्रियांना त्याचं जास्त महत्व आहे जेव्हा तुम्ही कुठल्याही प्रकारचा व्यवसाय करता. तर त्याविषयी आम्हाला थोडंसं सांगा ना. मी पहिली गोष्ट मी राहते माझ्या सासू सासऱ्यांसोबत. हा खूप मोठा सपोर्ट आहे. कारण आणि हे मी बाय चॉईस स्वीकारलेलं किंवा माझं लग्न झाल्यावर त्यांनी मला विचारलं होतं की धनश्री तुला सेपरेट राहायचंय का आमच्यात राहायचंय. तर मी म्हणलं तुम्ही तिथे मी. हे माझं पहिल्यापासूनचं तत्व होतं. आणि आपण म्हणतो तसं की त्यांचा सपोर्ट हा जबरदस्त आहे मला. माझ्या सासूबाई टीचर होत्या, त्या आता रिटायर झाल्या आणि सासरे पण जॉब करत होते. त्यांनी पण कोविडमध्ये जॉब सोडलेला आणि माझ्या सासूबाई पूर्ण माझं पिल्लू सांभाळतात आणि सासरे दिवसभर दुकानात असतात. सगळं पॅकिंगचं सगळं मॅनेजमेंट माझे सासरे बघतात आणि आवडीने. म्हणजे ते आता ऑलमोस्ट 74 प्लस आहेत. ओके. पण ते इतकं आवडीने काम करतात ना की असं वाटतं की अरे आपण म्हणजे ते आणि ते हॅपी असतात. नाही मग मी हे करू का, मग ते करू का, मग तुला पॅकिंगला मदत हवी आहे का, हा सपोर्ट. नाही मग तू कर बरं का, आजच्याच ते गेलं पाहिजे पॅकिंग, तू मला सांग कमी पडली टीम तर मी पूर्ण पॅक करायला तयार आहे. कधी कधी लोड जास्त असेल तर ते अख्खे बॉक्स स्वतः पॅक करतात. बापरे. हा. तर हा सपोर्ट महत्वाचा आहे. त्याच्यानंतर मला आई बाबांचा पण सपोर्ट आहे की जर खूप लोड आला तर आई बाबा पण येतात आणि मग ते पॅकिंगला सगळे बसतात. ती वेगळीच मजा असते. मग इथे मला फायनान्शियल सपोर्ट पेक्षा हा जो सपोर्ट आहे ना हा जास्त महत्वाचा वाटतो. आणि त्याच्यामुळे असं होतं की मुलाकडे लक्ष नाही हा विषयच नाहीये. आजीचे खूप छान संस्कार, आजी आजोबांचे खूप छान संस्कार त्याच्यावरती ऑलरेडी आहेत. माझा मुलगा इंग्लिश मिडियमला आहे आणि तो मराठी पण उत्तम बोलतो आणि त्याचे गीतेचे अध्याय वगैरे पाठ आहेत. हे सगळे माझ्या सासूबाईंचे संस्कार आहेत. बिकॉज आमच्याकडे थोडं आध्यात्मिक पण आहे, कल आहे. शिक्षण त्यांचं, त्या संस्कार वर्ग वगैरे घेतात. ते सगळं मुलामध्ये उतरलेलं आहे.
तर आजी आजोबा असणं पण किती महत्वाचं आहे हे मला ह्याच्यातनं सांगायचं आहे, की आपण म्हणतो नाही एकटं राहायला पाहिजे, तर हे नाही, आजी आजोबा पण खूप महत्वाची, त्यांची सगळ्यात जास्त महत्वाची भूमिका आहे याच्यामध्ये, आणि म्हणून मी इथे आहे. हम्म. आणि याच्यामध्ये नवरा आलाच हम्म. बिकॉज नवऱ्याने खूप जास्त प्रत्येक गोष्टीला सपोर्ट केला, आणि मी कुठली गोष्ट म्हटली की ही करायची तर तो म्हणतो की नाही कर, हम्म. बाकीचं मी बघून घेईल, तू कर. आणि माझा नवरा 12 वर्ष IT मध्ये होता, आणि 2 वर्षापूर्वी मी त्याला रेड हॅटचा जॉब सोडायला लावलेला आहे, आणि तो पूर्णपणे माझ्याबरोबर काम करतो. माझं YouTube, Insta, Facebook पूर्ण डिजिटल मार्केटिंग माझा नवरा स्वतः बघतो. कारण मला नेहमी वाटायचं की म्हणलं अरे तू जे जॉब करतो तर ह्याच्यामध्ये तुला खूप चान्स आहे करायला, तर माझी अशी इच्छा आहे की तू ते सगळं बंद कर आणि तू मला कनेक्ट हो, जेणेकरून मला हे काम तुझ्याबरोबर मी जास्त कम्फर्टेबली करू शकेल. आणि ते त्याला 2 वर्षापूर्वी पटलं. हम्म. त्याच्यात माझं 1 वर्ष गेलं त्याला सांगण्यामध्ये, आणि 2 वर्षापूर्वी मग त्याने तो निर्णय घेतला. पण तोही खूप हॅपी आहे की आपलं काम आपण स्वतः करतोय, आणि मग ती एक ग्रोथ वेगळ्या लेवलला जाते जेव्हा घरचा सपोर्ट असतो. सो वेन अगेन टिपिकल हजबंड वाईफ इश्यू, हम्म. की नवरा बायको एकाच क्षेत्रामध्ये जर असतील, एकाच कंपनीमध्ये किंवा एकाच धंद्यामध्ये असतील, तर डिफरन्सेस ऑफ ओपिनियन्स इज एक्सपेक्टेड. अगदीच. ओके, हाऊ डू यू हँडल? म्हणून तर आम्ही त्या 2 गोष्टी वेगळ्याच ठेवल्यात. 3rd फ्लोअरचा जो फ्लॅट आहे, जो फ्लॅट आता रिकामा आहे, तिथे नवरा त्याचं काम करतो आणि मी शॉपमध्ये असते. 2 गोष्टी वेगळ्या, कारण नवरा बायको म्हटलं की 2 सेम लेवलला 2 म्हणजे मतं ती एकत्र येऊच शकत नाही. मग तिथे भांडणं कारण natural एका आहे. मॅनमध्ये तुम्ही 2 तलवारी ठेवू शकत नाही ठेवू शकत. तलवार कोण? ज्ञान कोणाची? कम्युनिकेशन हा पार्ट मी सांभाळते, आणि बाकीचा जो डिजिटल पार्ट आहे ज्याच्यात मी डोकंच नाही घालत, ते तू आणि ते म्हणजे तिथे ती डेडलाईन करून घेतली मी स्वतःला, म्हणजे वादच होणार नाहीत. हम्म. आणि हे नॅचरल आहे, एका फील्डमध्ये असलं की ते वाद होणार आहे. मग हे 2 गोष्टी वेगळ्या ठेवल्यानंतर ते होत नाहीत आमच्यात, म्हणजे होत नाहीत असं नाही म्हणणार मी, कमी होत. कंट्रोल. शुड हजबंड वाईफ नवरा बायकोनी धंद्यामध्ये यावं का, आणि एकत्र असावं का? व्हॉट इज युअर ओपिनियन नाव? हो, नवरा बायकोनी धंद्यामध्ये नक्की यावं, एकत्र असावं, आणि मी म्हटलं तसं की थोड्याशा गोष्टी वेगळ्या ठेवून असावं, म्हणजे मग तुमचं कसं होतं, फॅमिली आणि बिझनेस हे एकत्र नाही होत. नाहीतर घरी जाऊन आपण त्याच विषयावर बोलत असतो, आणि मग ते कुठेतरी वादाला कारण होतं. त्याच्यामुळे आपण जर एकत्र असावं तर एकत्रमध्ये ग्रोथ जास्त आहे. जी सिंगल लेडी किंवा नवरा करणार असेल ती ग्रोथ, तर त्याच्यापेक्षा नक्कीच त्या वर्षामध्ये आपण ही ग्रोथ करू शकतो, ह्याचा मला पूर्ण खात्री. आणि मी माझं उदाहरण तुम्हाला देते, कारण वर्षभरात फॉर एक्झाम्पल इन्स्टा फॉलोअर्स पासूनच बोलू आपण. माझं फेसबुक, इन्स्टा आणि युट्यूब हे तिन्ही जे आहेत, आजपर्यंत मी कुठलीही पेड ऍड रन नाही केली आहे. माझी पूर्ण ऑर्गॅनिक ग्रोथ आहे. आणि 1 वर्षामध्ये माझे इन्स्टा फॉलोअर आजचा 54.8 आहे एका वर्षामध्ये, ऑर्गॅनिक ग्रोथ. आणि माझे जर रीच बघितला तर तो रीच पण काही त्याच्या लाख जास्तच असेल. हा. आणि शेअर्स पण माझे म्हणजे 2000-3000 शेअर्स असतात. तर हे का होतं, हे त्याला नॉलेज आहे, बरोबर. किंवा मला माहितीये की मला कॅमेरासमोर काय बोलायचं आहे, किंवा मी माझं प्रॉडक्ट कसं एक्सप्लेन करू. माझं प्रत्येक प्रॉडक्ट मी असं खूप कुठेतरी जाऊन शूट केलेलं आहे असं नाहीये. माझे खूप नॅचरल व्हिडिओ आहेत. जे माझं प्रॉडक्ट आहे मी ते प्रेमाने बनवलेलं आहे. ते सगळं जीव ओतून बनवलं, ते मी नॅचरलपणे फक्त लोकांना सांगते. बरोबर. असं नाही की मी खूप खर्च करून तिथे गेलीये आणि मग मी कोणीतरी मॉडेलच घेतलीये. मला माहितीये की मॉडेल माझं प्रॉडक्ट एक्सप्लेन नाही करणार, कारण हे मी बनवलंय. हो. सो मी जेवढं छानपैकी प्रेझेंट करील माझं प्रॉडक्ट, तेवढं ते लोकांना जास्त आवडणार आहे. म्हणजे जेव्हा लोक माझ्याकडे येतात तेव्हा मला हेच सांगतात की तुझं बोलणं आम्हाला खूप आवडतं, कारण त्याच्यात खूप साधेपणा आहे. आणि हे मला खूप बरं वाटतं की नाही, म्हणजे हे लोकांना कळतंय की मी काय बोलतीये. बरोबर. तर मी म्हटलं तसं की करावं, म्हणजे नवरा बायकोनी एकत्र काम करावं, फक्त 2 सीमारेषा ठरवून करावं, आणि ती ग्रोथ तुमची खूप छान हाय लेवलला जाऊ शकते. मला वाटतं इथे सगळ्यात महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत ते म्हणजे कुटुंबाचा सपोर्ट, जो धनश्रीने एक्सप्लेन केला. आणि त्या म्हटल्या की फिनान्शियल असं नाही,
तर संपूर्ण कुटुंब सामावलेलं आहे आत्ताच्या ज्या व्यवसायामध्ये. वेगवेगळ्या पद्धतीने घरातला प्रत्येक जण कॉन्ट्रीब्युट करतोय आणि त्यांच्या नवऱ्याविषयी बोलताना त्यांनी जे एक सांगितलं की सीमारेषा आखलेल्या आहेत, त्यामुळे या बाजूला त्या आहेत, त्या बाजूला तेच आणि तरी एकत्र ते काम करू शकतायत. ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आणि पुढे येणाऱ्या एंटरप्रेनर्सनी ह्याच्यातून नक्कीच शिकण्यासारखं आहे की आपली ग्रोथ करताना आपण कुटुंब जेव्हा सोबत नेतो तेव्हा ते कुठपर्यंत जातं. आणि मला अजून एक बोलायचंय, की आम्ही काय जे ठरवलेलं ना, त्याच्यामध्ये माझं असं असतं, की मी जर कुठे स्टक झाले ना, तर मग मी त्याला विचारायला जाते, "चैतन्य मला सुचत नाहीये इथे, सो मला तू काहीतरी सजेशन दे." तेव्हा तो सजेशन देतो, की "नाही, मग तू हे असं करून बघ." हं. म्हणजे मी ज्या लाईनमध्ये आहे, त्या लाईनमध्ये तो ती लाईन ब्रेक करायला कधीच येत नाही किंवा हं. तो ज्या लाईनमध्ये आहे, ती लाईन मी ब्रेक करायला कधीच जात नाही. हं. त्यामुळे आमचे वाद खूप कमी होतात. हं. असं. दॅट्स गुड. दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. हो. नाहीतर मग एकमेकांच्या मध्ये जर प्रत्येक वेळा घुसत गेलो आपण तर there's no end to it. आणि तो 4 वर्षांनी मोठा आहे माझ्यापेक्षा. मग मी त्याला असं विचारायचे ना, "हां, म्हणजे तुला आता कळलं ना, मी की मोठा आहे. हं. सो कधीतरी मग ऐकलं पाहिजे. ऐकलं पाहिजे." तर कधीतरी असं होतं, की नाही तर मी आत्ता इथे स्टक आहे, मी काय करू? पण मग तो इतकं छान सजेशन देतो ना त्याला. एक तर तो ना मुळात प्रचंड शांत आहे माझा नवरा. म्हणजे असं किचकिच, चिडचिड हे कुठे नाही. एक वेळ माझी होईल, पण त्याची नाही होणार. हं. त्यामुळे ती विचारांची लेव्हल पण वेगळी आहे. असं आहे. वर्क लाईफ बॅलन्ससाठी मला वाटतं हे पॉइंट्स खूप इम्पॉर्टंट आहेत. Absolutely. धनश्री, तुम्हाला आता आमचा हा प्रवास जो आपला इंटरव्ह्यूचा आहे तो संपवताना तुम्हाला काही एक शेवटचं मार्गदर्शन द्यायचंय का? स्त्रियांसाठी असेल किंवा एंटरप्रेनरसाठी इन जनरल असेल? नक्कीच द्यायचंय. जसं मी म्हटलं, की तुमच्या डोक्यामध्ये जी काही आयडिया आहे, तुम्ही शिकत असताना आली असेल तर अजून छान. कारण तुम्हाला काही वर्ष मिळतात त्याच्यामध्ये काम करायला. तर ती आयडिया तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवा. आत्ताचे माध्यम खूप छान आहे. डिजिटल मीडिया खूप हं. स्ट्राँग आहे आता. तर त्या माध्यमातून तुम्ही लोकांना पोहोचवण्याचा प्रयत्न करा. त्याच्यामध्ये लोकं नावं ठेवतील का? मग ते प्रॉडक्ट चालेल का? तर कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना. हे असणारच आहे. हे असतंच आणि तेच लोकं नंतर जेव्हा तुम्ही एका लेव्हलला जाता तेव्हा टाळ्या वाजवायलाही तेच असतात. हे कायम लक्षात ठेवा. त्यामुळे रिस्क घ्या आयुष्यामध्ये. रिस्क है तो इश्क है. रिस्क घेतल्याशिवाय कुठलाही इतिहास घडू शकत नाही. हे माझं सगळ्यांना सांगणं आहे. मुलं असतील, मुली असतील आणि कॉलेज गोईंग आत्ताचे जे स्टुडंट आहेत, त्यांनी तर आत्ताच्या क्षणापासून रिस्क घ्यायला सुरुवात करा. म्हणजे मी म्हणणार नाही की तुम्ही नोकरी करू नका किंवा हे, पण नोकरी करत असताना काहीतरी स्वतःच्या ज्या कल्पकता आहेत, त्या तुम्ही बाहेरच्या लोकांपर्यंत पोहोचवा. हे माझं खूप मनापासून सांगणं आहे आणि तुम्हाला पण खूप मी धन्यवाद देईन कारण तुम्ही मला इथे बोलावलत आणि माझा प्रवास आज तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवता. हे खूप मोठं काम आहे. अशाच नवीन-नवीन उद्योजिका अजून तुम्ही बोलवा आणि हं. त्यांच्यातनं बाकीच्या लोकांना जी प्रेरणा मिळेल ना, त्यातनं अजून नवीन व्यावसायिक तयार होतील किंवा व्यावसायिका तयार होतील. So thank you from my side now. येस. की कारण नवीन जी पिढी आता येते पुढे बरोबर. त्यांना एक आहे की मोठी लोक दिग्गज लोक आहेत जे मार्गदर्शन देत असतात आणि आहेत पण त्या कधी कधी वाटतं की अहो ते ऑलरेडी खूप मोठे पोहोचलेले आहेत. इंदिरा नुई आहे हं. आणि तिचे पण खूप व्हिडिओज आहेत त्यातनं खूप शिकायला मिळतं पण शी तुमचा जो आता रिसेंट प्रवास आहे म्हणजे जस्ट बरोबर. गेल्या 5-10 वर्षात कोविड नंतरचा जो प्रवास आणि त्याच्यातनं एवढं सगळं शिकता येऊ शकतं आणि हे सगळ्यांचे प्रवास साधारण असेच असतात की वर खाली असतं. एक असतं लगे रहो, यू विल गेट सक्सेस. मोस्ट ऑफ द टाइम जेव्हा खाली जातात तेव्हा त्यावेळेस लोक सॉर्ट ऑफ गिव्ह अप अँड दोज हू डोंट गिव्ह अप आर द वन्स हू सक्सीड. बरोबर. सो वन इज फ्रॉम माय साइड थँक यू व्हेरी मच. तुम्ही आज आलात इथे. Manisha, I think, called you and you said you readily agreed to come and it was very nice chatting with you. हो. I'm sure it will be a great episode and a lot of people येस. will नक्की, learn नक्की. that खरंच. आणि मी मध्ये बऱ्याच वेळा इंग्लिश बोलतो कारण ते नॅचरल फ्लो मध्ये इंग्लिश मध्ये बरोबर. येतो कारण 22 वर्ष नेहमीच होतो तो इंग्लिश सवय झाली. मी विचार करतो मराठीत काय बोलतो ह्याला मराठीत काय म्हणतात वगैरे तोपर्यंत तो वाक्य निघून गेलेला असतो. थँक्यू.
धनश्री, तुम्ही आज कमांडर्स कंपसवर आलात, आमच्याशी एवढ्या गप्पा मारल्यात आणि त्या सगळ्या ज्या गप्पा आहेत त्या पुढच्या पिढीला, पुढच्या लीडर्सला घडवण्यासाठी खूप महत्वाच्या आहेत. आणि मला असं वाटतं, मी धनश्री यांच्याविषयी बोलताना म्हणेन की धनश्री या खऱ्या मातीतले एंटरप्रेनर आहेत. कारण त्यांनी जी परंपरा आहे पैठणीची, ती परंपरा जपून त्याच्यातून खूप एक आधुनिक प्रवास त्यांनी स्वतःच्या व्यवसायाचा घडवलाय. आणि हा एपिसोड मला वाटतं एकदा नाही, तुम्ही 2दा 3दा तरी बघा, कारण कुठे ना कुठे तुम्हाला सतत नवीन गोष्टी सापडत राहतील त्यात, ज्या तुम्ही तुमच्या व्यवसायात वापरू शकता. आणि हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब टू आवर चॅनल आणि लेट अस नो इन द कॉमेंट्स बिलो की अजून असे कोण कोण उद्योजक आहेत ज्यांच्यापर्यंत गिरीश सरांनी पोहोचलं पाहिजे आणि त्यांचे एपिसोड्स आम्ही कमांडर्स कंपसवर केले पाहिजेत. थँक्यू.